अकोला शहरातील खदान परिसरात असलेल्या पूजा वाईन बारवर बनावट दारू विक्री होत असल्याच्या संशयावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने 2 दिवसांपूर्वी धडक कारवाई केली होती। अधिकाऱ्यांनी तब्बल 2 तासाहून अधिक काळ वाईन बारची सखोल तपासणी करत दारूच्या साठ्याची पडताळणी केली। या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली। दरम्यान तपासानंतर संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून अधिकृत अहवालाच्या आधारे कारवाईबाबतची सविस्तर माहिती समोर आली। सर मला सांगाल आज तुम्ही काय कारवाई केली त्यानंतर कशा आहे काय प्रकारे आढळून आला का? मागील महिन्यामध्ये पुण्यामध्ये विषारी दारू कांडामध्ये दुर्घटना घडली होती, परंतु आपल्या अधिकृत परवाना कक्षामधून किंवा अधिकृत दुकानामधून शासनाच्या दुकानामधून असं कुठं गैरप्रकार होऊ नये यासाठी कडक मोहीम शासनातर्फे तपासणी मोहीम राबवलेली आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही सर्व अधिकारी एक्साईज विभाग अकोला माननीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला नेमून दिलेल्या जे ठराविक बार आहेत त्यांचे जे आहेत त्याची आम्ही तपासणी करतो। त्याच्यामधील मद्याची तपासणी करतोय आणि त्या अनुषंगाने आमच्या सध्याची कारवाई सुरू आहे। आढळून आलाय 21 तारखेच्या दिवशी एका बारमध्ये तसं संशयित गुच्छ लावलेले एक मद्य सापडले, पण त्याचा तपास चालू आहे आणि त्याच्यामध्ये अजून आरोपींना अटक करण्याची कारवाईसाठी आपण माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे परमिशनसाठी पाठपुरावा केलेला आहे। तर ह्या सिंडिकेटमध्ये 4 ठिकाणी दारू विकला जाते, म्हणजे बारच्यावानी जी सर्व्हिस केली जाते, अशावर कारवाई केव्हा होणार? अशावर आम्ही कारवाई ह्या परिपूर्ण केलेल्या आहेत आणि या समोर कच्ची खोली या भागात आपल्या भरपूर कारवाई आहेत। सांगलीतील पोळमळा परिसरात पतीच्या हत्येचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचा संशय असून विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावलाय। पतीचा बाहेर मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचा बनाव करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या चौकशीत पत्नीच्या जबाबातील विसंगती समोर आल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणात पत्नी आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत। मृत व्यक्तीला 2 लहान मुलं असल्याची माहिती समोर आली। विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 25 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास इसम नामे आनंदा हनुमंत सर्जे वय वर्ष 28 यास उपचारासाठी दाखल करण्यात सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले। त्याचे पोस्टमॉर्टमकरिता पाठवण्यात आल्यानंतर त्याच्या गळ्यावर नखाने ओरबडल्याच्या खुणा असल्याचे दिसून आले। त्या अनुषंगाने आम्ही त्या जखमा कशाने झाल्या आहेत याबाबत मयत व्यक्तीची पत्नी यांच्याकडे तपास केला, चौकशी केली असता ती प्रथमदर्शनी सुरुवातीला टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला। तिने काही व्यवस्थित उडवाउडवीची उत्तरं दिली, परंतु नंतर सखोल तपास केल्यानंतर तिनं तिच्या प्रियकरासमवेत त्याचा खून केला असल्याचे सांगितलेलं आहे। सदरचा मयत व्यक्ती हा तिला वारंवार दारू पिऊन त्रास देत होता, या कारणाने तिनं त्याचा खून केला असल्याचं सांगितलं। सदर महिलेविरुद्ध व तिच्या प्रियकराविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाणेकडे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर महिलेस व तिच्या प्रियकरास अटक करण्यात आलेले आहे। त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले असून न्यायालयाने त्यांना 4 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे।